देशाच्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजित दिपके यांनी धडक मोर्चाचा निर्धार केलाय। सोनम वांगचुक यांचं उपोषण मोडीत काढल्यानंतर दिपके आक्रमक झालेत, तर इकडे उद्धव ठाकरेंनी देखील सोनम वांगचुक आणि दिपकेंना पाठिंबा दिलाय। त्यासाठी त्यांनी मुंबईतही आंदोलन केलं। एकूणच पेपरफुटी आणि सोनम वांगचुक यांचं आंदोलन यावरून येत्या काही दिवसात वातावरण चांगलंच तापणार आहे। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। दिपकेंचा निर्धार, मोर्चावर ठाम। आंदोलन खत्म नहीं होगा। वांगचुक यांचं आंदोलन पुढे नेणार। 20 जुलाई को यहीं से पार्लियामेंट का मार्च होगा। वांगचुक दिपकेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। देशभरात झालेल्या पेपरफुटी विरोधात सोनम वांगचुक यांनी एल्गार पुकारलाय। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दिल्लीत उपोषण सुरू केलं होतं। मात्र उपोषणाच्या 20व्या दिवशी पोलिसांनी त्यांना मैदानातून हटवलं आणि रुग्णालयात दाखल केलं। सोनम वांगचुक यांना तिथून हटवताना मोठा गोंधळ उडाला। मात्र त्यानंतर लगोलग अभिजित दिपके यांनी हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार केला। इतकंच नाही तर सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडून काढल्यानंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सुरू केलं। महत्वाचं म्हणजे आधीच नियोजित केलेल्या मोर्चा काढण्यावर अभिजित दिपके ठाम आहेत। सोनम सर को खतीज कर गाली गलौज करके वो लोग यहाँ से लेकर गए। अगर उनको लग रहा है सोनम सर को जाकर ये आंदोलन खत्म होगा, नहीं होगा। आंदोलन खत्म नहीं होगा, हम यही बैठे रहेंगे। 20 जुलाई को यहीं से पार्लियामेंट का मार्च होगा। एकीकडे या आंदोलनामुळे दिल्लीतलं वातावरण तापलेलं असतानाच इकडे उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा दिलाय। त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आंदोलनही केलं। उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनाला राज ठाकरेही उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा होत्या। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीचा दुसरा पाठ बघण्याची सर्वांना उत्सुकता होती। मात्र राज ठाकरे आंदोलनात उपस्थित राहिले नाहीत। या आंदोलनाच्या आधी स्टेज वाढवण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांना आम्ही सांगतो तो पोडियम तसाच राहणार। त्यामुळे पोडियम आम्ही फक्त पुढे घेण्याचा एवढाच उद्धव साहेब भाषण करताना पोडियम राहणार, बाकी पोडियमचा काही उपयोग होणार नाही। फक्त उद्धव साहेबांसाठी पुढे आणण्यासाठी पोडियम मानलाय। त्यामुळे पोलिसांनी विरोध करण्याची काही गरज नव्हती। मी प्रत्यक्ष पोलिसांना आता भेटतो। कुठे कोण विरोध आता मग विचारल्याशिवाय समजणार नाही। मी तुमच्या पुढ्यातच आलो आता। आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे। सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील। पण या सरकारला माहिती नाहीये या देशामधला हा जो तरुणाईचा अणुबॉम्ब आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे। पेपर लीक झाला, पेपर फुटला। 22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेलं आहे। त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला। मला एक समजायचंय, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत। एकीकडे दिल्लीतील आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी मुंबईत आंदोलन करून पाठिंबा दिलाय। त्यावरून शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना चांगलीच कोपरखळी मारली आहे। उबाडाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आता एक नवीन आंदोलन जे हातात घेतलेलं आहे त्याला प्रतिसाद मिळणार नाही। एक नवीन विषय आपल्या हातात असावा। राम मंदिर अयोध्यामध्ये जे काही चोरी झाली त्यानुसार आपल्याला त्याचं काही कॅश करता येईल का, आपल्याला त्याच्याबद्दलचा काही फायदा उचलता येईल का, म्हणून त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय। परंतु मुळामध्ये यांनी हिंदुत्व सोडल्यामुळे यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही। खरं तर गेल्या काही दिवसात सरकार आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला। पेपरफुटीच्या मुद्द्यावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। यातच आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। भरीसभर म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजित दिपके मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधणार आहे। त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्ह आहे। सरकार विरोधात अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक रस्त्यावरची लढाई लढत आहेत आणि या संघर्षाच्या ठिणग्या आता सभागृहातही उडणार
हे वेगळं सांगायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. ये हम सबकी बहादुरी का सबूत